निम्मी, हां. आज काय खाणार? मिक्स व्हेज नान. ओके. तर इथे आपल्याला 1 चमच तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं 1 कांदा, 1 टमाटर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, पण आपल्याला ब्राऊन करायचं नाही. थोडंसं सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काजू आपण ॲड करणार आहे. यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिरची ॲड करायचं आहे, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. तर इकडे आपण तेल गरम करून घेतलं आहे आणि मी इथे 1 पोटॅटो ॲड करून घेतलेला आहे. पोटॅटोला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, ब्राऊन करून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कॉलीफ्लॉवर घेतलेली आहे, त्याला पण मोठं कट करून घेतलं आहे, त्याला पण आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे बीन, शिमला मिरची, कांदा आणि ग्रीन मटर घेतलेले आहे, याला पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर जो मसाला आपण बनवून ठेवला होता तो देखील आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथे पनीरचे पण तुकडे जे आहे ते थोडेसे शॅलो फ्राय करून घ्यायचे. तेल गरम केलं आहे, त्यामध्ये मी 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट आपण छान होऊ द्यायची आहे. त्यानंतर आपण जो ग्राइंड केलेला मसाला आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ, थोडंसं गरम मसाला ॲड करायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. मसाला छान शिजल्यानंतर आपण जे व्हेजिटेबल्स बनवून ठेवले होते, फ्राय करून ठेवले होते, ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण छान याला झाकून ठेवून थोडं शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर इथे मी फ्रेश क्रीम ॲड केली आहे. तुम्ही दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम जी पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ती इथे घेऊ शकता. तर आपण आता नान बनवणार आहे, त्यासाठी मी 2 वाटी इथे मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी दही घेतलं आहे, 1 चमच तेल घेतलं आहे, 1 चमच मी मीठ घेतलेला आहे, थोडंसं बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आपल्याला इथे ॲड करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथे सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे रेस्ट करायला ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटानंतर आपण याला परत एकदा मळून घेणार आहे. त्यानंतर हा डो छान तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याचे छोटे छोटे बॉल्स आपल्याला घ्यायचे आणि लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी छोटी पारी लाटून घेतली होती, त्यामध्ये आतमधून मी थोडंसं तेल इथे लावलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रकारे आपल्याला याला पॅक करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला याला छान लाटून घ्यायचं आहे. तर मी इथे एक सिंपल बनवली होती, नंतरचे मी नान बनवले होते. तर ही मी निम्मीसाठी बनवली होती, एकदम सिंपल नान, कारण तर ती काही लागून असल्यावरती तर खात नाही त्याच्यासाठी. त्यानंतर आपण याला बटर किंवा घी तुम्हाला जे आवडत असेल, तेल वगैरे, ते तुम्ही इथे लावून याला शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे, याला परत मी लाटून घेतलं आहे, त्यामध्ये तेल लावायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पॅक करून आपल्याला हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी वरून काळे तीळ किंवा कलुंजी लावू शकता. मी कलुंजी आणि कोरिअँडर लावलेलं आहे इथे आणि अशा प्रकारे आपल्याला हा नान बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इतके छान झालेलं आहे हे नान. तर इतके छान होतात, हे एकदम सॉफ्ट होतात आणि खायला पण खूप टेस्टी होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून आपण तूप किंवा बटर, तेल जे आवडत असेल ते लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे पूर्ण नान मी इथे बनवून घेतलेले आहे. तर नेहमी आमची हे सगळं खात नाही कलुंजी वगैरे, त्यामुळे मी तिच्यासाठी प्लेन केलेलं होतं एक. तर अशा प्रकारे मी सगळे नान इथे बनवून घेतलेले आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे. तर आजचा आता होता आमचा हा मेनू मिक्स व्हेजसोबत नान. तर वरून मी फ्रेश क्रीमने परत एकदा गार्निश करून घेतलेलं आहे आणि हे एकदम छान झाले होते. नान तर असाच नान खात होता. तर मिक्स व्हेज आणि नानचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान वाटते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता. तर भेटूया अशा सिंपल नवीन याची रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.